मी तर लहानपणीपासून GSTचा वापर करायचो. सामान आणायचो 12 रुपयाचं आणि घरी 15 सांगायचो. परवा सायंकाळी माझी बायको मला म्हणाली की अहो, थंडी पडली, तुमच्याकडे स्वेटर नाही आहे. चला मार्केटमधून घेऊन येऊयात. मार्केटमधनं परतताना आमच्या हातात 3 टॉप्स, 4 कुर्ते, 2 लेगिन्स, एक शॉल व बायकोचे माझ्यासाठी एक आश्वासन होतं. या मार्केटमध्ये स्वेटर चांगले नाही आहेत. उद्या आपण चांगल्या मॉलमधनं आणूयात. विदेश में घूमने गई एक भारतीय महिला ने पहली दफ़ा एक बियर बार का दौरा किया। वह बारटेंडर के सामने टेबल पर जाकर बैठ गई। उसके बाईं ओर से एक लड़के ने आदेश दिया, जैक डेनियल सिंगल। फिर उसकी दाहिनी ओर एक लड़के ने आदेश दिया, जॉनी वॉकर सिंगल। बारटेंडर ने महिला की तरफ देखा और कहा, और आप मैडम? महिला ने उत्तर दिया, संगीता, विवाहित। रोज कमीत कमी एका अनोळखी व्यक्तीकडे बघून हसा, म्हणजे ती व्यक्ती त्याचे सारेच टेन्शन विसरून दिवसभर एकच विचार करेल की हे रताळं नक्की होतं तरी कोण. वडील, तुझ्या निकालाचं काय झालं रे बंड्या? बंड्या, मुख्याध्यापकांचा मुलगा नापास झाला. वडील, आणि तू रे बंड्या? बंड्या, डॉक्टर काकांचा मुलगा पण नापास झाला. वडील, बरं ते ठीक आहे, तुझा निकाल काय लागला? बंड्या, तो वकिलाचा मुलगा पण नापास झाला. वडील, नालायका, मी तुझा विचारतोय. बंड्या, मी पण नापास झालोय. तुम्ही कोणते रजनीकांत आहात जो मी पास होईल? पहला कुत्ता, यार मेरे मालिक ने कल रात के 3 बजे चोर को पकड़ लिया। दूसरा कुत्ता, तू क्या कर रहा था उस वक्त? पहला कुत्ता, मैं तो सो रहा था। अब हम इंसान थोड़ी है जो रात रात भर व्हाट्सएप चलाए। पुलिस ट्रेनिंग के दौरान एक अफसर ने रामू से पूछा, बताओ ये हाथ में क्या है? रामू, सर ये तो बंदूक है। अफसर, ये बंदूक नहीं, ये तुम्हारी इज्जत है, तुम्हारी शान है, ये तुम्हारी माँ है, माँ। फिर अफसर ने पप्पू से पूछा, तुम बताओ कि ये हाथ में क्या है? पप्पू सीना तान कर, सर ये रामू की माँ है, उसकी इज्जत है, उसकी शान है, और हमारी आंटी है, आंटी। शेजारीन, वहिनी आहेत का घरात? नवरा, हो आहे, पण चार्जिंगला आहे. शेजारीन म्हणजे? समजलं नाही. नवरा, तिच्या आई बरोबर बोलते. एकदा गावातील मुलगा मुलीला फोन करतो. मुलगा, आय लव यू माझी सोना. मुलगी, कोण नालायक बोलतोय? तुला कसं बोलायचं याची अक्कल नाही का? माझा नंबर तुला कसा मिळाला? मुलगा मावा खाता खाता, अगं सुलभ शौचालयाच्या भिंतीवरून.